मित्रांनो, हे गोकृपा अमृत जर तुम्ही महिन्याला 2000 लिटर एकरी जर सोडलं ना, तर तुमचा रासायनिक खतावरील 80% खर्च तात्काळ बंद होतोय. आता हे गोकृपा अमृतचं जर तुम्हाला मदर कल्चर पाहिजे असेल तर व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलंय की ते तुम्हाला कसं भेटन. त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. एकदम कमी खर्चात जास्त फायदा पाहिजे असेल तर शेवटपर्यंत बघा. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, एकीकडे रासायनिक खताचा वाढता भाव आणि दुसरीकडे आपण रासायनिक खताचा केलेला अतिरेक वापर, त्यामुळे जमिनीचं सेंद्रिय कर्बचं प्रमाण अतिशय घटत चाललेलं आहे. 0.2 ते 3 ऑन अन ॲव्हरेज महाराष्ट्रातील जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आहे आणि जमीन पूर्णपणे नापीक झालेली आहे. परंतु आजचा हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर फक्त 7 दिवसामध्ये जमीन जिवंत करता येऊ शकते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी जे संशोधित गोकृपा अमृत आहे ते कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. त्याचं मदर कल्चर देखील ओरिजिनल आपल्यापाशी आहे आणि ह्या गोकृपा अमृतानं कशा पद्धतीनं फक्त 7च दिवसामध्ये ही जमीन तुमची जशी होती सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतंय हे पाहणार आहोत. आणि हे बनवायचंय कसं, ह्याचं मदर कल्चर तुम्हाला कुठं भेटन, याचा वापर कसा करायचा आहे, ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. आपण आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा पाहूत की हे जे गोकृपा अमृत आहे, हे गोकृपा अमृत म्हणजे नेमकं काय. तर गुजरात येथील अहमदाबाद मध्ये जी बन्सी गिर गौशाला आहे त्या गौशालेमध्ये या गोकृपा अमृतचं संशोधन झालेलं आहे. गोपालभाई सुतारिया म्हणून याचे संशोधक आहेत. आणि ह्या गोकृपा अमृत मध्ये काय आहे, जे पंचगव्य आहे, जी आपली गावरान गाय देशी गाय आहे तिच्या पंचगव्यापासून म्हणजे त्यामध्ये दूध, दही, त्यानंतर शेण, तूप आणि गोमूत्र या 5 घटकांमधील जे उपयुक्त बॅक्टेरिया जे की मातीमध्ये अतिशय उपयुक्त आहेत ते बॅक्टेरियाचं एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे. आणि 110 प्रकारचे बॅक्टेरिया या पंचगव्याच्या द्वारे गावरान गायच्या त्या पंचगव्यामधून एक्स्ट्रॅक्ट करून ह्या पूर्ण गोकृपा अमृतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये एरोबिक आणि अनएरोबिक असे दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्यांना ऑक्सिजन असतो असे 80% बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ऑक्सिजन लागतो जगण्यासाठी, आणि ज्यांना ऑक्सिजन लागत नाही असे 20% बॅक्टेरिया हे आपल्याला गोकृपा अमृतमध्ये पाहायला मिळतात. 110 प्रकारचे जवळपास, जे की इतर कोणत्याच कल्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे हे अतिशय खास असं गोकृपा अमृत आहे. आता या गोकृपा अमृतला बनवण्याची विधी काय, तर बनवण्यासाठी लागणार साहित्य म्हणजे हे जे पहिलं गोकृपा अमृतचं जे मदर कल्चर आहे हे आपल्याला 1 लिटर लागते. आता हे मी ट्रेनिंगला गेलो होतो कनेरी मठ कोल्हापूर येथे, तिथून मला हे गोकृपा अमृतचं मदर कल्चर भेटलेलं आहे. तर हे 1 लिटर कल्चर. त्याच्यानंतर दुसरं साहित्य म्हणजे आपल्याला 2 ते 3 लिटर गावरान गाय किंवा देशी गायचं जे ताक आहे ते ताक आपल्याला पाहिजे. ताक 2 ते 3 दिवस जुनं असावं, जास्त जुनं नसावं. आणि आपल्याला गावरान गायचं ताक पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जे बॅक्टेरिया गावरान गायच्या ताकामध्ये पाहायला मिळतात ते इतर दुसऱ्या कोणत्या प्राण्याच्या ह्याच्यात पाहायला मिळत नाहीत. त्याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळे आपल्याला गावरान गायचं ताक 2 ते 3 लिटर आणि त्यानंतर आपल्याला काळा नैसर्गिक जो गुळ आहे ते 2 किलो गुळाचं पाणी, हे असं फक्त आपल्याला 3 साहित्य लागते. आणि अतिशय सोप्या पद्धतीने याचं बनवण्याची प्रक्रिया. आता बनवताना काय प्रक्रिया करायची, आता तुम्ही इथं समोर पाहू शकतात. एक प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आहे आपल्याला 200 लिटरचा, किंवा तुम्हाला जेवढं लिटर बनवायचंय त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकतात. सर्वात आधी हा प्लास्टिकचा ड्रम व्यवस्थित जर रसायनासाठी वापरला असेल तर सर्व स्टेरिलाइज करून घ्यायचा आहे, धुवून घ्यायचा आहे, साफ कसलंही रासायनिक वापरलेलं नसावं. असा हा ड्रम स्वच्छ ताज्या नळाच्या पाण्याने 170 लिटर पर्यंत भरून घ्यायचा आहे. 170 लिटरच्या पर्यंत भरून घेतल्याच्या नंतर इथं जी लाकडी काठी तुम्ही पाहू शकतात त्या लाकडी काठीच्या मदतीनं ते पाणी पूर्णपणे आपल्याला ढवळायचंय. आणि त्या ढवळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला जे 3 लिटर आपलं जे गावरान गायचं ताक आहे, मी तुम्हाला म्हणलंय सुरुवातीला साहित्यामध्ये, ते ताक त्यामध्ये टाकायचंय. त्यानंतर जे 2 किलो काळा गुळ आहे तो 2 किलो काळा गुळाचं पाणी करायचंय व त्या पूर्ण मिश्रणात टाकायचंय. आणि सगळ्यात शेवटी हे जे मदर कल्चर आहे 1 लिटर गोकृपा अमृतचं, ते मदर कल्चर त्या पूर्ण मिश्रणात टाकायचे. आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला गोकृपा अमृतचं हे पूर्णपणे सावलीला बनवायचंय, कारण ह्याच्यामध्ये काही हिट सेन्सिटिव्ह बॅक्टेरिया जे की उन्हामुळे मरू शकतात. सावलीला बनवायचंय. जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही त्याला झाकून घेऊ शकतात, ग्रीन नटच्या मदतीनं किंवा साडीच्या धुडक्याच्या मदतीने झाकून ठेवायचे. आणि याला आपल्याला दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी 1 मिनिटासाठी घड्याळाच्या काटेच्या दिशेनं आणि विरुद्ध दिशेनं पूर्णपणे हे मिश्रण ढवळायचंय. आणि 6 ते 7 दिवसामध्ये म्हणजे 1 आठवड्यामध्ये हे तुमचं पूर्णपणे गोकृपा अमृत बनते. आता हे गोकृपा अमृत बनल्याच्या नंतर आता आपण याला वापरायचं कसं ते पाहू. आता मित्रांनो, हे ज्यावेळेस तुमचं बनन त्याच्यानंतर याच्या वापरायच्या 2-3 पद्धतीत. एक तर प्रमुख पद्धत त्याची म्हणजे तुम्ही ह्याची पूर्णपणे ठिबकद्वारे, ड्रिपद्वारे, स्प्रिंकलरनं किंवा पाट पाण्यानं हे गोकृपा अमृत तुम्ही देऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणजे असं संशोधनाद्वारे बाहेर निघलेलं की एकरी जर 2000 लिटर महिन्याला जर तुम्ही गोकृपा अमृत सोडलं तर जी जमीन आपली नापीक झालेली किंवा जे जमिनीचा सेंद्रिय कर्ब घटत गेलेला आहे
ते पूर्णपणे व्यवस्थित जर पहिल्यासारखं आणायचं असला तात्काळ जर रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल तर आपण म्हणतो की सेंद्रिय ज्या निविष्ट आहेत त्याच्यामध्ये रिझल्ट यायला 2-3 वर्षाचा कालावधी लागतो, परंतु याला अपवाद आहे हे गोकृपा अमृत. हे गोकृपा अमृत जर तुम्ही 1 महिन्यात 2000 लिटर एकरी जर सोडलं मातीमध्ये तर तुमचा बऱ्यापैकी जो रासायनिक खताचा खर्च आहे तो 50 ते 80% कमी होईल सुरुवातीला आणि हळूहळू पूर्णच कमी होणार. त्याच्यानंतर ही पहिली वापरण्याची पद्धत. त्याच्यानंतर याची दुसरी वापरण्याची पद्धत जी आहे ती म्हणजे जे आपलं शेणखत आहे त्याच्यामध्ये जर तुमचं गावरान गायचं देशी गायचं शेणखत असेल पूर्ण कुजलेलं तर अतिशय उत्तम. त्या शेणखतामध्ये तुम्ही याला जर मिक्स केलं तर तुमचं 40-45 दिवसामध्ये पूर्ण कुजलेलं शेणखत हे तुम्हाला पाहायला मिळते. आणि याचा तिसरा फायदा म्हणजे जे आपलं कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणून देखील हे गोकृपा अमृत काम करते. आता ह्याचे जे 15 लिटरचा पंप असेल किंवा 20 लिटरचा पंप असेल तर हे गोकृपा अमृत बनल्याच्या नंतर 3 लिटर गोकृपा अमृत आणि बाकी पाणी असं करून आपल्याला त्याची फवारणी घ्यायची. त्यामध्ये तुमचे पूर्ण सर्व प्रकारच्या किडीवर नियंत्रण पाहायला मिळेल, सर्व प्रकारच्या बुरशीवर नियंत्रण पाहायला मिळेल. वाढ संजीवक म्हणून देखील हे काम करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी फवारण्याची वेळ आहे ती सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान फवारायचे. जास्त ऊन असताना तुम्हाला ह्याची फवारणी टाळायची. अशा पद्धतीने याचा 3 प्रकारे तुम्ही वापर करू शकतात आणि याचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला जर हे माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही युट्यूबला गोकृपा अमृत गोपालभाई सुतारे असं सर्च करा आणि स्वतः ह्याचे रिझल्ट जे शेतकरी सांगतात ते तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यानं पहा. आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये गोकृपा अमृतमध्ये असं काय आहे की हे इतकं फास्ट रिझल्ट देते. तर मित्रांनो हे जे गोकृपा अमृत आहे याच्यामध्ये 110 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये जवळपास 78% नत्राचं प्रमाण आहे. मग ह्याच्यामधले जे बॅक्टेरिया आहेत ते जमिनीमध्ये ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर हवेमधील जो नत्र आहे तो जमिनीमध्ये आणायचं काम करतात. त्यामुळे आपला तुम्ही हे गोकृपा अमृत जर महिन्याला 2000 लिटर सोडलं तर तुमचं युरिया तुम्हाला सोडायची गरज नाही, नत्र सोडायची गरज नाही. असेच विविध प्रकारचे बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया, ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, सुडोमोनास, नायट्रोमोनास असे विविध प्रकारचे 110 प्रकारचे बॅक्टेरिया ह्याच्या कल्चरमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे तुमचा जो रासायनिक खताचा खर्च आहे युरिया DAP हा खर्च कमी होतो, कारण हे जे बॅक्टेरिया हे पूर्ण फॉस्फरस नत्रस पुरत पालाशे सर्व पिकाला लागू करायचं, ओढून आणायचं काम करतात. त्याच्यामुळे ह्याचा अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे. आता ज्यांना हे गोकृपा अमृत पाहिजे, मदर कल्चर ज्यांच्याकडे उपलब्ध होत नाही त्यांनी वैयक्तिक त्यांच्या गाव पातळीच्या लेवलवर तिथं प्रयत्न करावा. जर उपलब्ध नाही झालं तर 91 30 46 70 91 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. कॉल करू नये, व्हॉट्सअपला मला हाय करावं मी आणि तुमचा ॲड्रेस पाठवावा. त्याच्यानंतर आपण बघू त्याची पार्सल सुविधा उपलब्ध होती का. तर तुम्हाला हे पार्सलद्वारे आपण तुम्हाला पोहोचवण्याचं काम करू मदर कल्चर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मदर कल्चरची खासियत अशी की तुम्ही हे 6 दिवसानंतर बनलं की ह्याचं विरजन तुम्हाला ठेवायचंय 2 ते 4 लिटर आणि परत त्या ड्रममध्ये तुम्हाला 170-80 लिटर पाणी, 3 लिटर आपलं गावरान गाईचं ताक आणि 2 किलो काळा गुळ हे पूर्णपणे त्यामध्ये वापरायचंय. आणि हे तुमचं कल्चर असं तुम्हाला जवळपास तुम्ही हे विरजन वापरू तुम्ही हे 3-4 वर्षापर्यंत वापरू शकतात. तुमचं हे पूर्णपणे तुम्ही 3 ते 4 वर्षापर्यंत विरजनाच्या द्वारे तुम्ही याचं वापरू शकतात. अतिशय कमी खर्चातलं जीवामृतासारखा याला जास्त साहित्य जमा करायचा कुठाना नाही. शेण जमा करा, गोमूत्र जमा करा, काही करायची गरज नाही. सर्व बॅक्टेरियाचं कल्चर, 2 लिटर ताक आणि 2 किलो गुळ याच्याद्वारे तुम्ही हे गोकृपा अमृत बनवा. हे याचा घरगुती वापर करा. शेतीवरील अनावश्यक रासायनिक खताचा खर्च कमी करा आणि जो मातीचा आयुष्य किंवा मातीची जी सेंद्रिय कार्बनचं प्रमाण आहे ते घटत चाललंय ते परत पाहिल्यासारखं करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. तर काही प्रश्न असतील तर तुमचे कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी.